नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतो। आतापर्यंत 16 हप्ते पीएम किसान निधीचे हे जमा करण्यात आले आहे। आता 17व्या हप्त्याची वाट बघत आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे काम पूर्ण करावे लागेल, अन्यथा आपल्याला 17वा हप्ता मिळणार नाही। मग पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते काम पूर्ण करावे लागेल, म्हणजे आपल्याला 17वा हप्ता हा कुठल्याही अडचणीशिवाय आपल्या खात्यात जमा होईल, या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत करते। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। त्यामुळे आता शेतकरी 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे। यासह शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्याचा 17वा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांना पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे, रहिवासी दाखला असणेही आवश्यक आहे। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। यासह शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणजे जमिनीचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे। मग तरच आपल्याला 17वा हप्ता मिळू शकतो। तर मित्रांनो, योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येणार नाही। मग पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अटीनुसार पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि त्यावर शेती केली तर अशा शेतकऱ्याला ही या योजनेचा लाभ घेता येणार नाही। मग पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीची मालकी आवश्यक आहे, परंतु शेतकरी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने घटनात्मक पद भूषवले असेल तर त्याला ही योजनेचा लाभ घेता येणार नाही। घटनात्मक पद म्हणजे खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य अशा प्रकारचे पद जर भूषवले असतील तर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला 16वा हप्ता मिळालेला आहे, पण 17वा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी गरजेच्या आहेत। त्यामध्ये ई-केवायसी करणे गरजेचे आहे। तसेच आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, म्हणजे आधार सीडिंग करून घ्या, आणि आपल्या जमिनीचे व्हेरिफिकेशन झालेले आहे का नाही ते आपण आपल्या स्टेटसवरून पीएम किसान पोर्टलवर जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।